मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी बातमी. तर शिक्षकांना आपली नोकरी गमवावी लागणार. राज्य शासनाच्या नव्या आदेशाने खळबळ. जाणून घ्या काय नवीन आदेश राज्य शासनाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शासनाकडून राज्यातील शिक्षकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी ही नवीन नियमावली फारच महत्त्वाची समजली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक कठोर व शिस्तबद्ध आचारसंहिता जारी केली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आदरपूर्वक संवाद साधणे, सौम्य भाषा वापरणे, वेळेचे काटेकोरपणे पालन करणे आणि नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, पोषक आहार तसेच वेळेवर वैद्यकीय मदतीची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. शाळांच्या परिसरात गुंडागिरी, भेदभावपूर्ण वर्तन आणि मादक पदार्थांचे सेवन यावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची अपरिहार्य कारणाशिवाय वैयक्तिक संदेश, चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्यास कडक मनाई करण्यात आलेली आहे. तसेच पालक व संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि त्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीकडे संवेदनशीलतेने पाहावे आणि कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कोणती तक्रार समोर आल्यास शाळा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ लेखी नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू करणे बंधनकारक असेल. केवळ 2 दिवसात शिक्षण विभागाकडे सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. तर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात, विशेषतः पाक्सो कायदा किंवा बाल न्याय अधिनियमांचे उल्लंघन आढळल्यास 24 तासाच्या आत पोलिसात तक्रार करावी लागणार असा सक्त आदेश देण्यात आलेला आहे. यासोबतच घटनेची संबंधित कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुराव्यांची छेडछाड केल्यास अथवा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केल्यास मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. एकूणच विद्यार्थ्याची सुरक्षितता, सन्मान आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असून शाळांमध्ये अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.